बाब सादर करून त्यांच्या पूर्वमान्यतेने ही प्रक्रिया अंतिम केलेली आहे। आता अंजलीताई शेतकरी आहेत का नाही मला माहित नाही, पण जो खरा शेतकरी त्याला माहित असते की शेतकरीच्या पूर्वी फार मशागती करावी लागतात। पेरणी व पेरणी उत्तर कार्यासाठी लागणाऱ्या बाबी या मान्सून पूर्वी तयारी करून ठेवाव्या लागतात। म्हणूनच एप्रिल व मे महिन्यात लोकसभेची आचारसंहिता व जून महिन्यात सुरू होणारा खरीप हंगाम लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सदर खरेदी प्रक्रिया ही मार्च महिन्यात करण्यात आलेली आहे। आता याबाबत आणखीन शेतकऱ्याला पेरणीच्या अगोदर कुठल्या गोष्टी कधी लागतात काय नाही, पेरणीनंतर फवारणी कधी करावी लागते काय नाही, तण कधी काढावं लागतं हे अंजलीताईंना बहुतेक माहीत नसावं। आता यामध्ये त्यांनी एक आरोप केला की नॅनो खताचा। आपल्यापैकी अनेक जणांना माहीत असेल जे खऱ्या जर्नलिझममध्ये असतील की नॅनोच्या खताच्या बाबतीत नॅनो फर्टिलायझर, नॅनो युरिया, नॅनो डीएपी, नॅनो एमएपी याबाबत सर्वात जास्त प्रोत्साहन या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी या ठिकाणी मागच्या 2-3 वर्षापासून चालू केलं आहे। आपल्याला सुद्धा सांगतो की या देशात आदरणीय पंतप्रधान महोदयांनी प्रोत्साहन केल्यानंतर देशातलं पहिलं राज्य असं आहे की ज्या राज्यांनी 4 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी नॅनो दिला। आणि नॅनो खत आपल्याला माहित असेल हा पूर्णपणाने याची जी खरेदी झालेली आहे ही इफ्कोकडनं झालेली आहे, जी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत असणारी कंपनी आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याच कंपनीने ड्रोनचे सुद्धा शेतकऱ्यांकडून 100 रुपये कमी घेऊन 1 लिटर नॅनोमध्ये 7 मिनिटात 1 एकर फवारणी केली आहे। आता अंजलीताईंना माहित नसेल की माझ्याकडे